गधडदेवच्या बनावट दारू प्रकरणातील मुख्य संशयित फरार. उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यातूनच धूम. शिरपूर तालुक्यातील गधडदेव शिवारात बनावट देशी दारू कारखान्यावर धाड टाकून अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यातूनच पलायन केल्याने खळबळ उडालीये. 13 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गधडदेव शिवारातील अंबाडूक पाडा शिवारात छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईत शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील अजयसिंग उजयसिंग उखळदे, मनोहर हिरालाल पिंपळदे आणि मोगा शिवाजी मुसळदे या तिघांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने तिघांना 15 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर संशयितांना पळासनेर येथील नवीन लॉकअपकडे नेले जात असताना हाडाखेड नाक्यावर रात्री 11:30च्या सुमारास मोगा मुसळदे यांनी लघवीला जाण्याचा बहाणा केला. परवानगी मिळताच त्याने कार्यालयाच्या मागील बाजूच्या कंपाऊंडवरून उडी मारली आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाला. जवानांनी तातडीने पाठलाग केला, मात्र संशयित फरार झाला. या घटनेमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फरार संशयिताविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत आहेत. गधडदेवच्या बनावट दारू प्रकरणात आता विभागाच्या निष्काळजीपणाचीही चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.